नमस्कार, मी प्रियांका लाठी. बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते. पुण्यामध्ये सासरच्या जाचाला कंटाळून दीप्ती मगर या इंजिनियर विवाहितेने आत्महत्या केली. दीप्तीच्या आत्महत्या प्रकरणी सासू आणि पतीला पोलिसांनी अटक केली आहे. उरळी कांचन जवळील सोरतापवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. सासू सरपंच तर सासरे शिक्षक असल्याची माहिती आहे. उरळी कांचन पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला होता. 2 दिवसांपूर्वी आपल्या 3 वर्षाच्या मुलीसमोरच दीप्तीनं गळफास घेत विवाहितेनं आपलं जीवन संपवलं होतं. चारित्र्यावर संशय, वेगवेगळे आरोप करत विवाहितेचा छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी तिच्या सासरच्यांना एकदा 10 लाख रुपये कॅश आणि गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये देण्यात आले होते. मात्र तरीही हा त्रास संपला नाही. अखेर आत्महत्या करत विवाहितेने आपलं जीवन संपवलंय. पोलिसांनी सुद्धा मला सांगितलं की आम्ही आज रात्रीपर्यंत या 4 आरोपींपैकी एक तरी आरोपी आम्ही शोधूच. आणि त्यापैकी त्यांनी काल रात्री म्हणजे तो पती आणि सासू यांना अटक केली. त्यांना 31 तारखेपर्यंतची PC लागू झालेली आहे. अजून 2 आरोपी फरार आहेत, पण ते आज उद्या 2 दिवसामध्ये निश्चितपणाने विशेष पथकाच्या माध्यमातून सोडून कळू. खऱ्या अर्थानं PCPNDT ॲक्टच्या प्रोसेसनुसार गर्भनिधन चाचणी करणं कायद्याने गुन्हा आहे. आणि तरीसुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून दुसऱ्यांदा प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर 5 महिन्यानंतर तिचं ॲबॉर्शन केलं जातं. तर हे ॲबॉर्शन कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालं, कोणत्या क्लिनिकमध्ये झालं, कोणत्या डॉक्टरांच्या थ्रू झालं, यामध्ये कोणत्या डॉक्टरांची लिंक आहे याची तातडीने कारवाई करायच्या सूचना ह्या पोलीस असेल आणि मेडिकल विभाग त्या सगळ्यांना दिलेली आहे. यामध्ये आमचा जिल्हा महिला बालविकास विभाग सुद्धा आहे. तर आपल्यासोबत दीप्ती मगर यांचे भाऊ देवेंद्र मगर आणि अनिता मगर या त्यांच्या सख्या चुलत्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. खरं तर तुमच्यासोबत जे काही घडलंय ते कुणाही कुटुंबासोबत घडू नये. अतिशय धक्कादायक ही सगळी घटना आहे. पण दादा, दीप्तीने कधी तुमच्याकडे बोलून दाखवलं होतं का की तिला सासरी खूप जास्त त्रास होतोय म्हणून? एवढं कधी त्रास होतो एवढं कधी सांगितलं नव्हतं. थोडाफार भांडणं वगैरे नॉर्मली होत होती, ते सांगत होती. पण आम्ही बऱ्याच वेळा 1-2 वेळा मम्मी पप्पांनी जाऊन ते घराभोवती भांडणं मिटवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचा संसार व्यवस्थित चालवा, तुमचा बिझनेस तुम्हाला हे करून दिला तो पण व्यवस्थित चालवा, असं समजून सांगितलं. म्हणजे मम्मी पप्पांनी भरपूर वेळा त्यांना समजून सांगितलं होतं. पण त्याच्यानंतर बरेच दिवस ते व्यवस्थित पण राहत होते. दादा, मला एक विचारायचं आहे तुम्हाला की तुम्हाला दीप्तीने सांगितलं की मला त्रास होतोय आणि भांडणं होत आहेत, तुम्ही 2-3 वेळा प्रयत्न केला, पण आपल्या मुलीला कितपत त्रास होतोय आणि तिचा जीव धोक्यात जाऊ शकतो असं कधी वाटलं नाही तुम्हाला? नाही, असं कधीच नाही. असं जर वाटलं असतं तर आम्ही तिला तिथे ठेवलंच नसतं. तिला आम्ही त्याच दिवशी आमच्या घरी घेऊन आलो असतो. तिथे राहायचं. बरं, तिचे काय नेमके आरोप होते? तिच्या घरच्यांबद्दल ती काय तक्रारी करायची? सासू त्रास देत होती तिला जास्त, आणि नवरा पण सारखं पैशांची मागणी आमच्याकडे करत होता. तिच्याकडे पण, म्हणजे तिला पण त्रास देऊन आमच्याकडे पैसे मागायला सारखं भाग पाडत होता तिला. दादा, 10 लाख रुपये खरं तर तुम्ही पैसे दिलेले. 10 लाख रुपये तुम्ही दिलेले आहेत आणि त्यानंतर असं कळतंय की 25 लाख गाडी घेण्यासाठी तरी दिलेले आहेत. इतकं सगळं करून देखील बहिणीला तुमच्या इतका त्रास झाला तिथे? हो, त्याचंच तर दुःख आहे. एवढं म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी आम्ही पुरवल्या, सर्व केलं तरी त्यांनी असं केलं, त्याचं वाईट वाटतं. काकी, मी तुमच्याकडे येते. तुम्ही एक महिला आहात स्वतः, आणि दीप्ती तुम्हालाही सांगत असेलच घरात काय होत आहे, अर्थात संसारामध्ये काय होत आहे, कशी तडजोड करायची असते हे तुम्ही तिला सांगितलं असेलच. पण एक महिला म्हणून तिचा त्रास समजून घेताना तिच्या वेदना तुमच्यापर्यंत कशा पोहोचल्या आणि तुम्ही कसे सल्ले दिले होते? ॲक्च्युली ज्या गोष्टी ह्या घडत होत्या तिच्या घरात, तिच्या कुटुंबामध्ये, त्या ती गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी तिच्या मम्मीला सांगत होती. मम्मी हिला समजून सांगायचाही प्रयत्न करत होती, पण त्या गोष्टी वारंवार वाढतच चालल्या होत्या.
हॅरेसमेंट करणे, मेंटली तिला डिस्टर्ब करणे, तिला प्रत्येक वेळेला तिच्या दिसण्यावरून तिला टोचणे, तिला टोमणे मारणे, तिला प्रत्येक गोष्टी तू कामच व्यवस्थित करत नाही, तू हेच करत नाही, तू तेच करत नाही. अरे तुम्हीही एक महिला आहात ना, तुम्हालाही समजून घ्यायला पाहिजे ना. अरे तुम्हाला मुलगी नाही आहे, आपण दुसऱ्यांची मुलगी जेव्हा घरात सून म्हणून आणतो तेव्हा तिला कुठल्या प्रकारे तुम्ही वागवायला पाहिजे हे त्या बाईला कळलं नाही का? तिला गावचा कारभार करायचा होता, घरातल्या गोष्टी तिला बघत दिसत नव्हत्या का? बरं, आमची मुलगी सुसंस्कृत, सुस्वभावी आणि शिकलेली होती. ती अशी कधीही वाईट कुणाला उलट कधीही बोललेली नव्हती, काहीच केलेलं नव्हतं. त्यांच्याकडूनच ह्या गोष्टी वारंवार आमच्याकडे तक्रार येत होत्या. तरीही आम्ही तिला समजून सांगायचा प्रयत्न करत होतो की ठीक आहे, सासू आहे, तिचा स्वभाव असू शकतो, आपण थोडं ॲडजस्ट करावं. पण नवराही सासूच्या सांगण्यावरून तिला त्रास देत असायचा. वारंवार तिला प्रत्येक गोष्टीत टॉर्चर करणे, तू तुझ्या घरातून आई वडिलांकडून पैसे घेऊन ये, तू अशीच दिसते, तिच्या चारित्र्यावरही संशय घेतला जात होता. ही कुठपर्यंत गोष्ट होती? मग तुला जर कळत होतं तर तू का लग्न केलंस तिच्याबरोबर? बरं, सासू तुला सांगते म्हणून तू तिच्याशी भांडतोयस, तुला स्वतःचं मत नाही आहे का? तू तिच्याशी लग्न करून आला होतास की नाही? तुला तिच्या काहीच वाटत नाही का बाजू? ह्या गोष्टी कुठपर्यंत हे जरी ही लोक सुशिक्षित म्हणतात, पण मी म्हणेल ही लोक विचारांनी शून्य होती. त्यांना बिलकुल या गोष्टीचा हे नव्हतं की आपण एखाद्याच्या काळजाचा तुकडा घरी लग्न करून आणतोय, त्याला कशा प्रकारे सांभाळायचं हे त्यांना बिलकुल अक्कल नव्हती. काकू, जेव्हा दीप्ती सोबत हे सगळं घडत होतं तेव्हा तिने कधी घरी येण्याचं तुमच्याशी बोलणं झालं किंवा तुम्ही तिला कधी घरी आणण्याचा प्रयत्न केला की तुला जर खूपच त्रास होतोय तर तू घरी परत निघून ये म्हणून? हे बघा, आम्ही तिला समजून सांगायचा प्रयत्न करत होतो वारंवार, आणि आम्ही तिच्या घरच्यांनाही समजून सांगत होतो की ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा घडू नये. तुम्हाला ज्या काही तुमच्या गोष्टीत इच्छा आहेत त्या आम्ही करतोय, आमच्या मुलीच्या सुखासाठी, संसारासाठी आम्ही करतोय प्रयत्न. पण त्यांनी त्या गोष्टी त्यांच्या वाढत गेल्या, त्यांचा लोभ वाढत जातो, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम. दादा, तुमच्याकडे पुन्हा येते मी. आता खरं तर पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही राहता आणि पुण्यामध्ये शहरामध्ये राहत असताना कायदा आणि सुव्यवस्था हा प्रकार तुमच्या चांगलाच परिचयाचा आहे. तुम्हाला राखी बांधायची ती बहीण तुमची, तेव्हा पोलिसांमध्ये किंवा महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा कधी विचार तुम्ही केला नाही? एवढं माझ्यापर्यंत या गोष्टी म्हणजे मम्मीला ती सांगत होती सर्व गोष्टी, पण मम्मीला पण ती सांगायची की आमच्यापर्यंत म्हणजे माझ्या पप्पा वडिलांपर्यंत आणि मला या गोष्टी सांगू नको म्हणून. म्हणजे थोडक्यात कधी तुमच्यापर्यंत तिच्या सगळ्या ज्या भावना होत्या त्या कधी पोहोचल्याच नाही दादा, असं म्हणावं लागेल. खरं तर मला आणखी एक विचारायचं, जेव्हा आपण मुलीकडच्या सासऱ्यांकडचं बघतो की ते शिक्षित असतील तर चांगलं असेल असा एक विचार समाजामध्ये अजूनही आहे, त्यामध्ये तिची सासू सरपंच आहे आणि सासरे जे आहेत ते शिक्षक आहेत. इतकं सुशिक्षित घर असताना या सगळ्या गोष्टींना तिला सामोरं जावं लागलंय. आम्ही तोच तर विचार करून त्यांच्या घरात आमच्या मुलीला दिलं होतं ना. पण आम्हाला माहिती नव्हतं सुशिक्षित म्हणजे असे विचारांनी शून्य माणसं पण असू शकतात, हे आम्हाला कल्पना नव्हती. ताई, घरामध्ये चर्चा होतात, आपली मुलगी लग्न करून जाते, लग्नानंतर ती पुन्हा घरी येते, तेव्हा घरी आपलं दुःख सांगते, चर्चा होतात, तिच्या आईला ती सांगते. तुम्ही दोघंही म्हणताय की ती तिच्या आईलाच सांगायची, पण तरीही एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला तिच्या कुटुंबामध्ये तिला त्रास होऊ नये म्हणून हस्तक्षेप करावासा वाटला नाही? नाही, आमच्यापर्यंत ह्या गोष्टी थोड्याच प्रमाणात येत होत्या. ह्या गोष्टी आम्हालाही आता त्याचं दुःख वाटतंय की ह्या गोष्टी जर सगळ्यांना घरातल्यांना समजल्या असतं, आपण त्याच्यावर ॲक्शन घेतली असती. पण ठीक आहे, जरी आम्ही तिला समजावायचा प्रयत्न करत होतो पण त्यांचंही कर्तव्य होतं ना, त्यांनीही समजून घ्यायला पाहिजे होतं ना या गोष्टी, की त्यांनी वाढवायचाच प्रयत्न करायचा होता. हे कुठेतरी चुकीचं होत होतं. आणि त्यात सासूही तिच्या नवऱ्याला बोलून सांगून घ्यायची आणि तसंच ते तिच्याशी वागायचे. मग हे, आणि सासरे पण घरात असताना त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष दिलं नाहीये. ह्याचा अर्थ ह्यांची साथ त्यांना होतीच ना 100%. नाही काकू, त्यांचं तर चुकलेलं आहेच, तो इथे मुद्दा नाहीये. खरं तर मुद्दा हा आहे की जेव्हा आपली मुलगी या सगळ्या त्रासातून जाते, आता हगवणे प्रकरण ताजंच आहे, पुण्यातलंच आहे, त्यामुळे या सगळ्यांनंतर छोटीशी जरी तक्रार मुलीची आली माहेरी तरी पण माहेरकडचे थोडा आता विचार करायला पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही बाकीच्या आई वडिलांना काय सांगू इच्छिता?
आम्ही विचार केला नाही असं वाटतं का? आम्ही आमच्या पोटचा गोळा त्यांच्या हातात सोपवला, याचा अर्थ आम्ही विचार केला नाही असं होत नाही. आम्ही वारंवार सांगत होतो, आम्ही त्यांना समजून सांगत होतो. थोडे दिवस ते नॉर्मल पण होत होते आणि आम्हाला वाटलं की ठीक आहे, व्यवस्थित चालू आहे, आता कशाला आपण जास्त त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचं. त्यांनी व्यवस्थित चालू, पण परत 2 महिन्यांनी 1 महिन्याने त्यांच्या ह्या गोष्टी सुरूच राहायच्या. ताई, त्यांना एक आणि बाळ आम्ही आहे, विचार एक करूनच लहान आम्हाला मुलगी काय आहे. माहितीये. हो हो तर आता त्या घरामध्ये ते बाळ ते सेफ आहे छोटं का? तुम्हाला काय वाटतं? 2.5 वर्षाचं लेकरू आहे ते. नक्कीच या घरामध्ये सरपंच असलेले आजोबा आणि त्यानंतर शिक्षिका असलेली आजी आणि तरीसुद्धा त्रास देणारं संपूर्ण कुटुंब या घरामध्ये ते 2.5 वर्षाचं लेकरू सेफ आहे का? त्या बाबतीत तुमचा आता पुढे काय स्टँड असेल? नाही, जर आमच्या मुलीला ते व्यवस्थित जीव लावून सांभाळू शकले नाही तर तिच्या एवढीशा लेकराला ते काय सांभाळणार आहेत. प्लस तिचं जे 5 महिन्याचं त्यांनी गर्भलिंग तपासणी करून त्यांनी जे त्यांचा गर्भपात करून घेतला, जर एवढी क्रूर भावना त्यांची असेल तर आत्ता असलेल्या त्या छोट्या मुलीला ते काय सांभाळणार आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे बिलकुल देणार नाही. आम्ही त्याची जबाबदारी स्वतः घेणार आहोत. काकू, दादा वंशालाच दिवा दिला नाही असं म्हणून सातत्यानं तिच्यावर अत्याचार करण्यात आले, हे देखील आम्ही ऐकलेलं आहे. आणि त्यानंतर मुलगी झाली म्हणून देखील नाराजी त्यांच्यावर व्यक्त होत होती. त्या सुंदर दिसत नाहीत, त्यांना घरकाम येत नाही, या सगळ्या गोष्टींचे आरोप त्यांच्यावर वारंवार झाले. या सगळ्या गोष्टींमधून मग त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. आणखी काय अशा गोष्टी होत्या ज्या कधी बाहेर येऊ शकल्या नाहीत? प्रत्येक वेळेला पैशाची मागणी करणे, प्रत्येक वेळेला तिच्या दिसण्यावरून तिला टोचणे, परत तू इकडेच जायचं नाही, तिला कुठे गोष्टी, तिला स्वतःच्या गरजेच्या गोष्टी पण तिला कधी घेण्यासाठी त्यांनी दिले नाहीत पैसे किंवा काय. तिची नोकरी सुद्धा तिला करून दिली नाही. ती इंजिनियर झालेली सुशिक्षित मुलगी होती, तिला नोकरी पण करून दिली नाही. तिला स्वतःला जे काही लागेल गरजेसाठी त्याच्यासाठी तिला पैसा पुरवला नाही. आमचा दादा तिला पैसा द्यायचा तिला सगळ्या गोष्टींचा घेण्यासाठी. तिला काय जेवणाव्यतिरिक्त तिला छोट्या छोट्या गोष्टीसाठी काही लागत नसेल का? त्यांनी त्याच्यासाठी सुद्धा तिला कधी विचारपूस केली नाही. आणि जर ही लोक सुशिक्षित असती तर त्यांनी हा मुद्दा उठवलाच नसता की त्यांना वंशाचा दिवा पाहिजे म्हणून. याचा अर्थ ही सुशिक्षित नाहीयेत, ही विचार शून्य माणसं आहेत आणि ही दगड पण नाहीयेत. दगडाला सुद्धा पाजार फुटतो, पण ही त्याच्याही पलीकडे गेलेली माणसं आहेत. नक्कीच दादा, तुम्ही आणि काकी, तुम्ही सुद्धा जेव्हा आपण पाहतो की तिने आत्महत्याच केली, त्यांच्यावर अनेक आरोप आपण लादू शकतो, तेव्हा न्यायालयानं ह्यांना काय, कशा प्रकारची शिक्षा द्यायला हवी, कुणाकुणाला काय काय शिक्षा द्यायला हवी, एक त्या मुलीचे काकी आणि दादा म्हणून तुम्हाला काय वाटतं? तिचे नवरा आणि सासूला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ते दोघे अजून तिचे चुलते सासरे आणि दीर जे फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर पकडावं आणि त्यांना फरार करण्यात जे मदत करतायत त्यांच्यावर पण कारवाई कडक झाली पाहिजे अशी मी प्रशासनाकडे विनंती. कोण त्यांना मदत पहिली करताय, गोष्ट काय तर मी वाटतंय म्हणेन तुम्हाला? कोणाची मदत त्यांना होतीये? त्यावरती त्यांचे त्यांचे नातेवाईक आहेत ते त्यांना मदत आज करतात. 4 दिवस झाले. काल रात्री त्यांना दोघांना अटक केलेली आहे. 3 दिवस ते कुठे होते? याचा अर्थ ते कुठेतरी लपूनच बसलेले असणार ना. पोलिसांवर पण राजकीय दबाव आणतायत ते भरपूर, त्याच्यामुळे ते दोघे अजून सापडलेले नाहीये. लवकरात लवकर त्यांना कस्टडीत घेणे आणि त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई करणे. पहिली गोष्ट तर मी म्हणेल की तिने आत्महत्या जरी केली असेल तरी तिला त्या गोष्टी करण्यासाठी त्यांनी भाग पाडलेला आहे, ह्याची खात्री आम्हाला 100% आहे. कारण रोज तिच्यावरती नको त्या गोष्टींवरती टॉर्चर करू, तिला प्रवृत्त केलेले त्या गोष्टींसाठी, त्याशिवाय ती ही पाऊल कधीच उचलणार नाही. आम्ही तिला ओळखतो, आम्हाला माहिती आहे आमची मुलगी कशी होती ती. नक्कीच, धन्यवाद काकू आणि दादा. प्रियंका, आपण पाहतोय कशा प्रकारे कौटुंबिक अत्याचार होतात आणि अशा वेळी आपल्या घरातलं कुटुंब सुद्धा काही निर्णय घेऊ शकत नाही. अगदी महत्त्वाचं आहे. एक मुलगी म्हणून अतिशय वाईट आणि धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. आणि या सगळ्या प्रकारातून आत्ताच मृगा आपण बघितलं, हगवणे प्रकरण पुण्यामध्ये झालं होतं, त्यानंतर पुण्यातलंच हे दुसरं प्रकरण समोर आलेलं आहे. अतिशय धक्कादायक या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक.